तर त्याच मेमरीज मी तुमच्या समोर आता घेऊन येतोय. बघा थोडासा म्हणजे मेसी होऊन आहे बघा, हे सगळं मेसी होऊन आहे आणि हे सगळे आमचे अल्बम्स आहे बघा. ही आहे माझी मोठी ताई मनीषा ताई, हा आहे माझा दादा मंगेश दादा, ही आहे माझी मंजुषा ताई म्हणजे सोनी जिला म्हणतो मी, आणि हा आहे माझा बर्थडेतला फोटो आहे. ही माझी आई बघा, यंग किती सुंदर दिसत होती ना माझी आई. आणि हा मी, कोणीतरी काहीतरी मला म्हटलं असेल म्हणून मी असं बघून राहिलो. हा जो अल्बम आहे ना, याच्यात ते इतक्या जबरदस्त मेमरीज आहे ना माझ्या, म्हणजे माझ्या अकोल्यातल्या मेमरीज आहे काही इतक्या जबरदस्त आहे ना. गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज जिम मधून आलो, दुकानाची साफसूफ पण केली आणि आता रूम मध्ये आलो तर बघितलं तरी त्यात करून राहिला अभ्यास म्हणजे ते जी बुक फाटली आहे ती आता फेअर करते नवीन बुक मध्ये. झालं का लिहून? नाटक करते, लिही ना मग पटापट लिही. तर गाईज आता मी करतोय लंच. रिदातला आता रिदातच्या ट्युशनला जायचा टाइम झालाय. रिदात झोपून आहे, उठलाही नाही. ए बाबी उठ मा, उठ उठ, ऐकत पण नाही बघ. आता संध्याकाळच्या जवळपास 7:18 झालेले आहे आणि घरी सर्वजण आहे, फक्त रिदातला सोडून. आज रिदात बेदम खेळून राहिलेला आहे. रिदात आल्यानंतर रिदातलाही दाखवतो तुम्हाला. तर चला बघूया कोण कोण काय काय करताय. तर मला वाटतं आता आई पूजा करत आहे का काय, बघू द्या. नाही आहे, इकडे बाहेर गेली असेल दिवा लावायला, तुळशी पाशी दिवा लावला. हो बघा, आई लावत आहे दिवा. आणि बाबा कुठे गेले? बाबा मला वाटते अमृता करताय स्वयंपाक. ॲज युजल ह्या टाईमवर अमृतावर स्वयंपाक करते. आणि बाबा असेल दुकानात. म्हणजे आता घरी आमचे सर्वच आहे, फक्त रिदातला सोडून. इथून दाखवतो बघा तुम्हाला, बाबा असेल दुकानात. दिसतंय तुम्हाला बाबा? ते इथं दिसतंय तुम्हाला, हे दुकानात आहे बाबा. इथून दाखवलं तुम्हाला, तिथं जावं लागलं असतं. तर गाईज बघा, आता मी डायरेक्ट दुकानातच आलो आणि बाबा बसले आहे दुकानात. आई जाता रिदात आला घरी खेळून. हे बघा इथं आहे. बाय. कधी पण कुठली पण मेमरीज राहते ना, ही आपण म्हणजे कशी जपून ठेवू शकतो, एक तर व्हिडिओद्वारे किंवा फोटोद्वारे. तर आता तर आपल्याकडे सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे, म्हणजे मोठे मोठे कॅमेरेज आहे आणि लॅपटॉप्स आहे, मेमरी कार्ड्स आहेत. लॅपटॉपमध्ये आपण ट्रान्सफर करू शकतो मोबाईलचा डेटा, कॅमेराचा डेटा. तर आपल्याकडे सेव्ह राहते, गुगल फाईलमध्ये सेव्ह होते, गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह होते. सगळ्या गोष्टी की आपल्याकडे सेव्ह राहते आपले मेमरीज. तर आधी असे नाही राहत होते. आधी कसं राहत होतं, एक कॅमेरा राहायचा, त्याच्यात रोल राहायचा आणि त्या रोलमधून रोल आपण कॅमेरामध्ये टाकायचा, फोटो काढायचे. तर असेच आपण मग मेमरीज सेव्ह करून ठेवायचे. मग ते पूर्ण रोल संपल्यानंतर मला वाटतं काहीतरी 32 फोटो निघत होते एका रोलनी. अगर कोडॅकचा वगैरे चांगला रोल राहिला तर, त्या टाइमला कोडॅक खूप फेमस होतं. तर तसं आपण सेव्ह करत होतो. त्याप्रमाणे आम्ही पण खूप साऱ्या आमच्या मेमरीज सेव्ह करून ठेवलेल्या आहेत. खूप आधीच्या मेमरीज सेव्ह केलेल्या आहेत. ते मी माझ्या घरच्या सगळ्यांना ती मेमरीज माहिती आहे. पण तुम्ही पण माझी एक पार्ट ऑफ फॅमिली आहे. तुम्ही यूट्यूब फॅमिली जी आहे ती माझी एक फॅमिली आहे. तर माझ्या त्या गोष्टी तुमच्यापासून कशाला लपायच्या? माझी इच्छा आहे की माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत त्या गोष्टी मी शेअर करावं म्हणून त्यासाठी माझ्याकडे आता मी एक असा पूर्ण इतका जुना कचरा काढून ठेवलेला आहे. तो ऍक्च्युली कचरा नाही गाईस, ती मेमरीज आहे आमची, म्हणजे आधीची. कारण की ते फोटो बघितल्यानंतर आपण डायरेक्टली नाही का त्या दिवसात चाललं जातो की नाही? आम्ही तर जातो, तुम्ही पण जात असाल. तर आता मला तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्या होत्या माझ्या मेमरीज. तर त्याच मेमरीज मी तुमच्यासमोर आता घेऊन येतोय. बघा थोडासा म्हणजे मेसी होऊन आहे बघा, हे सगळं मेसी होऊन आहे आणि हे सगळे आमचे अल्बम्स आहे बघा. तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिला स्टार्ट करतो आमच्या चौघा भावांचा फोटो जुना. मला खूप हसायचं होतं मला बघून. गाईज बघा, हा आहे माझा म्हणजे सगळ्यात जुना फोटो आहे गाईज. ही आहे माझी मोठी ताई मनीषा ताई, हा आहे माझा दादा मंगेश दादा, ही आहे माझी मंजुषा ताई म्हणजे सोनी जिला म्हणतो मी, आणि हा आहे मी. गाईज बघा ना किती क्यूट दिसत होतो मी. बाप रे बाप, मस्त दिसत होतो ना. आणि बघा आणखी एक फोटो आहे,
हा बघा, हा 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 मी म्हणजे आम्ही चंद्रपूरला आल्यानंतरचा फोटो आहे. माझे जे विक्षम मामा होते त्यांच्या घरी आम्ही रेंटनी राहत होतो चंद्रपूरला आल्यानंतर. तेव्हा हा मला माझ्या भावाने मस्त मला सजवून दिलं होतं आणि कृष्ण बनवलं होतं. हा मी म्हणजे जवळपास 5th मधला फोटो आहे माझा हा. आणि गाईज आपण नाही का बर्थडे पण नाही का घरी करत होतो, धूमधामनी करत होतो, मस्त नवीन कपडे घेऊन देत होते. तसाच प्रकारचा एक फोटो आहे बघा गाईज. हा माझा बर्थडेतला फोटो आहे. ही माझी आई बघा, यंग किती सुंदर दिसत होती ना माझी आई. आणि हा मी, कोणीतरी काहीतरी मला म्हटलं असेल म्हणून मी असं बघून राहिलो. हा मी बघा कसा दिसत आहो. बघा गाईज माझी ही मावशी आहे, सगळ्यात लहान मावशी, गायत्री मावशी, मला केक भरवताना. आणि हे जे फोटोज आहे हे आमचे पोलीस क्वार्टरमधले आहे गाईज. आम्ही म्हणजे चंद्रपूरला आल्यानंतर मामाकडे राहिलो काही दिवस, म्हणजे जन्मी काकाजीच म्हणत होते त्यांना, मेक्षम काकाजीकडे राहिलो. मग नंतर आम्हाला क्वार्टर भेटले, छोटे क्वार्टर. मग आम्ही मोठ्या क्वार्टरमध्ये गेलो, जे म्हणजे 1 BHK होते. तर त्या क्वार्टरमध्ये होतं, तर त्या क्वार्टरमधला जो माझा बर्थडे सेलिब्रेट झाला तेव्हा मी नाही का माझा एक फोटो शोधत होता अकोल्यातला. तिथं मी आणि माझा दादा नाही का सारखेच कपडे घालत होतो. त्याचा बर्थडे असो की माझा बर्थडे असो, मी शोधतो तो आणि दाखवतो तुम्हाला. हा जो अल्बम आहे ना, याच्यात ते इतक्या जबरदस्त मेमरीज आहे ना माझ्या, म्हणजे माझ्या अकोल्यातल्या मेमरीज आहे काही इतक्या जबरदस्त आहे ना. म्हणजे मला तू खूप वाटते तुम्ही एन्जॉय कराल का माहिती नाही, पण मी आत्ताही बघेल ना, मी खोललं नाही, मला फक्त ते अल्बम भेटला आहे. आता मी त्याला ओपन करीन. खूप सारे फोटोज आहेत त्याच्यात, मी तुम्हाला दाखवतो गाईज. खूप मस्त मस्त आहे. तर गाईज हे मंजुषाताई म्हणजे सोनीचा बर्थडे होता. अकोल्यातल्या क्वार्टरमध्ये आम्ही सेलिब्रेट केला होता. बघा हे मस्त असं बढिया सजवून आम्ही ठेवत होतो. हे सर्व क्वार्टरमधले लोक येत होते, सगळ्या काकू लोक येऊन राहिले होते. असे फोटोज आहे बघा. हे आम्ही इथं उभा आहोत सगळे. हे इथे दादा आहे माझे. हा माझा फ्रेंड लहानपणीचा 4th पर्यंतचा फ्रेंड चेतन. हा मी, जे तुम्हाला सांगितलं होतं आम्ही बुट्टी मारून येत होतो दोघं, हेच होतो आम्ही दोघं. हे ताई मागे मंगे दादा आहे. असे सर्व जण आहे बघा. आम्ही पूर्ण ग्रुप, चिल्ले पाल्ले, मस्त फुग्गे बघा डेकोरेशन कसं राहत होतं आधीच असं वगैरे. हे मग हे आमचे फोटोज आहे. हा मंगे दादा आहे, सोनीताई आहे, ही अनुपमा ताई आहे अकोल्याची. हा मी कसं बघत होतो, ताईला भरवत होते तेव्हा. हे सगळे हे बघा आई ही जोशी काकू आहे. आता यांचं नाही माहिती, चोरपगार काकू, ह्या काकू नाही राहिल्या. एवढे सगळे जण आहे बघा. हे मामा आहे हे वगैरे सगळे. हे विनोद मामा आहे, हा विनोद दादा. हा मामा आहे, मामा म्हणत होता. हा आहे बघा मी कसा दिसत होतो. काही जण दादाचा आणि माझा शर्ट सारखाच आहे. म्हणजे जनरली आमचं सगळ्यांचं नाही का सारखंच राहते बघा. बाबा चोरपगार काकाजी, चौधरी काकाजी, जे अशा खूप साऱ्या मेमरीज आहे. बाप रे किती सुंदर. अरे आणखी तुम्हाला दाखवतो, याच्यात मी डान्स करतानाचा फोटो, स्कूलमध्ये डान्स केला होता त्याचा फोटो आहे. येस दॅट्स इट. बघा हा आहे तो फोटो. इथं योगेश लिहिलं होतं बघा. हे मी बलून फोडताना, मग ते बलून फुटल्याबरोबर पूर्ण चमकी पडत होती. हा मी आव. आणि मंगे दादाचा पण सेम ड्रेस असाच होता गाईज. दाखवतो मी तुम्हाला, थांबा. तोपर्यंत हा फोटो बघा गाईज. हा कोण नाही सांगा मला कमेंट करून सांगायला हा कोण आहे का. गबरू जवान मस्त दिसतंय. कोण आहे माहित नाही, सांगाल नक्की तुम्ही. आता दादाचा फोटो शोधून राहिलो, भेटून नाही राहिला. हे बघा नाही, हा मीच वाटते. हा दादा आहे इकडे सफारी घालून. असेल आई बाबा त्या जोडी ती. बाबा हे बाबा पोलीसच्या ह्याच्यात नाही, हे काकाजी वाटते. हा मी, ताई सोनी राखी बांधत होती. मी बघा कसं बघत होतो. आधीच्या चेअर्स बघा कशा होते, त्याच्यावर कुशन ठेवून बसत होतो गाईज बघा गाईज. गणपती विसर्जन करत होतोय. हे हा मंगेदादा आहे, हा वैभवदादा आहे, हा चेतन आहे, हा मी आहो. आणि हे चेतन आणि वैभव म्हणजे हे हा वैभवदादा आणि चेतन हे दोघं भाऊ होते. मंगेदादा आणि आम्ही आमचा गणपती घेऊन चाललो होतो विसर्जन करायला. आणि हे काकाजी होते वैभवचे. असं आमचं अकोल्यातलं होतं. पण किती म्हणजे मेमरीज काय, म्हणजे मी तिथं निघून गेलो, मी तिथे होता असं वाटत आहे मला गाईज. म्हणजे असं काही हे नाही करून राहिलो मी जास्त शो, पण खरंच गाईज ते असे फोटोज बघितल्यानंतर आपल्याला तिथं गेल्यासारखं वाटते गाईज. हा एक फोटो आहे माझ्या स्कूलमधला. मी डान्स कॉम्पिटिशन होत होते. त्या डान्स कॉम्पिटिशनमध्ये दरवेळेस मी तिथे राहतच होतो. आणि हा आहो मी, आमचा डान्स होता. आता हे असं गोल गोल फिरत होता, गाणं तर लक्षात नाही गाईज. आहो मी, मस्त डान्स करत होतो आम्ही. या फोटोमध्ये तुम्हाला समजणार गाईज की जवळपास त्या टाइमला असं होतं की सारखेच कपडे घालत होते बघा. हा माझ्या दादाचा म्हणजे मंगेश दादाचा.
आणि हा चेतन आहे आणि हा मला वाटते नाही हा चेतन आहे आणि नितीन दादा वाटते. तर त्याचा वेगळा कारण की वैभव दादाचाही सेम तसाच होता. असे सारे फोटोज आहे. हे आम्ही मस्त रिक्षामध्ये बसून गणपती शिरवायला घेऊन जात होतो गाईचं. काय मजा होती बापरे. वन मोर फोटो माझे डान्सचा. बघा 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 मी कसा डान्स करत. वाह ते बाबा क्या मजा थी त्या टाइमला. अलगच मजा होती. नाही अल्बम बघा ना त्या टाइमचे कसे होते. मी लहानपणीचे फोटो. ही मला वाटते मनीषा ताई आहे आणि बाबा आहे. तेव्हाचा फोटो आहे हा. इकडे आहे इथंही आहे बघा. मनीषा ताई आई आणि बाबा आणि ही मनीषा ताई आहे. काय फोटो होते काय मेमरीज. काय जे अकोल्यातला ऑफिसमधला आहे बाबांचा फोटो. हे आहे बाबा. बाबा उभे होते इथे बाजूला वगैरे सगळे. आता सोनीचा फोटो आहे जुना. हे मला गिफ्ट देताना किती सारे गिफ्ट भेटत होते बापरे. आईचा फोटो बघा किती सुंदर दिसत होती माझी आई. फोटो गाईज वन मोर फोटो जो म्हणजे इतका सुंदर फोटो आहे ना गाईज. बघून काय मस्त वाटत आहे. मनीषा ताई सोनी मंगे दादा मी. आणखी एक फोटो आहे बघा. हा माझा फोटो आहे बघा किती छान. आणि हाय मी आणि माझी लहानपणीची मैत्रीण रुपाली. मस्त आम्ही फोटो काढत होतो बाईज. आणखी फोटो कोणाचे आहे. हे पण आमचेच फोटो आहे बघा. हे मी सोनीताई आहे. आणखी ही नाही माहिती मला मंगे दादा आहे. आणि हे कुठेतरी सोनीताई डान्स करताना आहे फोटो. गाईज आणखी किती मेमरीज असेल तुम्हाला दाखवतो. हे बघा इतके सारे अल्बम्स आहे. पूर्ण आहे इथं पडून आहे. आणखी हे पूर्ण ही सुटकेसच भरून आहे पूर्ण अल्बमनी. आणि ती मी कचडीतून काढली आणि मी बघायला लागलो. मला खूप म्हणजे असं वाटलं की नाही माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत पण शेअर करावं. कारण की यू आर ऑल्सो माय फॅमिली. मला तर तुमच्यासोबत शेअर करणं गरजेचंच आहे. मला असं वाटलं की तुम्हाला माझ्याबद्दल माहिती राहायला पाहिजे. माझं म्हणजे आधीचं कसं होतं म्हणजे आधी म्हणजे माझे जे मी अकोल्याला राहत होतो मग इथे चंद्रपूरला आलो तर तिथं कसे ते फोटोज आहे मेमरीज आहे ते दाखवून तुम्हाला मी तसं त्या गोष्टीपर्यंत न्यू तर नाही शकत. पण येस तुम्हाला माहिती तर झाल्याच पाहिजे नव्हत्या ना म्हणून मी ते दाखवलं गाईज. कसे वाटले तुम्हाला माझ्या मेमरीज नक्की कमेंट करून सांगा गाईज. माझ्या सगळ्या म्हणजे आधीपासण्याच्या ज्या फोटोजमध्ये ज्या मेमरीज होत्या त्या तुमच्यासोबत शेअर केल्या. चला तर मग गाईज आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.